उपस्थित तुम्ही सर्व 8114 व 8115 वर या भूखंडावरील डॉक्टर आंबेडकर कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे जे ॲनेक्शन आहे 602 त्यामधले अपात्र सदस्य, त्यानंतर आपली 2019 मध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एसआरई सरकारी गृहनिर्माण संस्था स्थापित झाली, त्यातले पात्र सभासद आणि अपात्र सभासद. आज 30 वर्षानंतर 1998ला आपला ॲनेक्शन आलेला, त्याच्यामध्ये तुम्ही लोक अपात्र ठरलेला. विश्वरत्न कमिटीवर जे 5 वर्षासाठी निवडून आलेले, गेल्या 2021 मध्ये 1 वर्षाची कमिटी आली तेव्हा तुमचा अर्ज आम्ही सबमिट केला होता एसआरई प्राधिकरणाला. त्याचा काही निकाल नाही लागला. तुमच्या पाहिजे आमच्याकडं होत्या सत्यमेळीच्या पॅनलकडे होत्या, त्या पुन्हा आपण सबमिट करून तुमच्या पात्रतेसाठी हातभार लावला. ज्या ज्या कमिटी ज्या ज्या फाईलमध्ये तुमचे दस्तावेज अपुरे होते ते पूर्ण करण्यासाठी सक्षम प्राधिकरण 2 त्यांचे डेप्युटी कलेक्टर व त्यांचे अधिकारी यांनी जसं जसं सांगितलं तसं तसं तुम्हाला आम्ही सांगत गेलो आणि तुम्ही लोकांनी तुमच्या फाईलीमध्ये तुमच्या पेपरची पूर्तता केली. आज आपल्या सगळ्यांच्या मेहनतीने तुमच्या सहकार्याने तुमची पात्रता सिद्ध झालेली आहे. काही लोक बोलत होते की त्यांनी त्यांची तुमची पात्रता आणलेली आहे, असो ते श्रेय घेऊन द्या, पण सत्याचं सत्य असते ते समोर येते. कसं आहे, या पात्रता करता करता अगोदर त्यांनी काही लोकांना सांगितलं अभिनंदन तुमची आम्ही पात्रता आणली, बरोबर आहे. जेव्हा त्यांना आपण सांगितलं, एक व्हिडिओ टाकला की पात्रता सत्यमेळीच्या पॅनलच्या माध्यमातून आलेली आहे आणि विकासकाच्या मदतीने आले आणि सत्यमेळीच्या पॅनलचे जे पदाधिकारी होते ते विश्वरत्नवर निवडून आले होते. ते गठीत पॅनलचे सदस्य जे विश्वरत्नवर होते त्यांनी हातभार लावून मेहनत करून जे सत्यमेळीच्या पॅनलच्या सर्व सहकारी लोकांनी मेहनत करून EPवर निवडून तुमची पात्रता आणण्यास मदत केली. आता ते काही लोकांना बोलून ते तुमची पात्रता त्यांनी आणली आणि जेव्हा समजलं की पात्रता आपल्या माध्यमातून आली तर दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांनी सांगितलं ह्या घरावर एका घरावर यांच्या 2-2, 3-3 पात्रता आलेल्या आहेत. त्या कशा? शत्रुघ्न भिकुराम कदम याची पात्रता सिद्ध झाली होती, ती तुमच्यासोबत आली होती. त्याच्या बायकोचं डेथ सर्टिफिकेट नव्हतं म्हणून त्यांनी बायकोच्या नावाची पात्रता सिद्ध केली होती. तिथं जाऊन सांगितलं की दोन्ही दाम्पत्य मयत आहेत, त्यांची पात्रता कशी झाली, तर ती पात्रता त्यांनी कॅन्सल केली. सांगायची गरजच नव्हती. डेथ सर्टिफिकेट होतं ना, ते दिलं असतं आपण, पण आता आम्ही डेथ सर्टिफिकेट पण दिलं, तर ती पात्रता त्यांनी रद्द केलेली आहे. आणि त्यांची पात्रता जेव्हा त्यांचे नॉमिनी देतील, त्यांचे कुटुंबातील दोन्ही मुलं भालचंद्र कदम आणि वैभव कदम, तेव्हा त्यांच्या नावावरती पात्रता सिद्ध होईल. कारण हिच्याबरोबर तिच्या मुलांची नावं दाखवू नाही शकत, कारण त्या दोघा मुलांची घरं पण वेगळी आहेत आणि तिघांचे पुराही वेगळे आहेत. तर त्या दोघांची नावं इथं टाकली तर त्यांच्या पात्रतेला म्हणजे त्रास नाही झाला पाहिजे, पण त्यांची नावं आम्ही नाही दिली. त्याला यांची नावं नाही, ते 2 भाऊ लोक मिळून कुणाचं नाव देत आहेत त्यांच्या पोरांचं जे बिल या त्यांचे ॲफिडेविट आहे त्याच्यावर त्यांची पात्रता सिद्ध झाली. आज लोक बोलत होते काय व्हॉट्सअप ते काय त्याची स्कॅनिंग कॉपी टाकतात की त्यांनी आली, पण हा पुरावा दाखवतो की ही पात्रता तुमची सत्यमेळीच्या पॅनलनी विश्वरत्नवर जे निवडून आलेले त्यांनी आणले आणि बिल्डरच्या सहकार्याने आले, जे विकासक आहेत त्यांच्या सहकार्याने आणलेली आहे. हे मी तुम्हाला तुमची पात्रताची जी ऑर्डर आलेली आहे ही ऑर्डर आहे, आमची झेरॉक्स नाही दाखवत, ओरिजिनल ऑर्डर आहे. मी ते दाखव, ही ओरिजिनल ऑर्डर. त्या 10 लोकांच्या ऑर्डरी आहेत, 10 लोकांच्या ऑर्डरी आहेत, त्या मी वाचून दाखवतो तुम्हाला. 30 फायली भरलेल्या, 30 फायलीमध्ये 10 ऑर्डर आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काही लोकांचं रद्द केले, ज्याचं रद्द केलं त्यांची नावं तुम्हाला मी वाचून दाखवली. हे सक्षम प्राधिकरण 2 झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुंबई, 3रा माला HBIL टावर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अनंत कानेकर महाराष्ट्र. प्रति उपमुख्य अभियंता परिशिष्ट 2 सुविधा कक्ष झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण वांद्रे 51. विषय झोपडपट्टी पुनर्वसन योजना मोजे दांडा तालुका अंधेरी येथील नमू क्रमांक
E8614 E8615 या मिळकतीवरील डॉक्टर आंबेडकर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सरकारी गृहनिर्माण संस्था येथील 22 झोपडीधारकांची पुरवणी परिशिष्ट दोनची यादी सादर करण्याबाबत मौजे दांडा तालुका अंधेरी येथील नोंद क्रमांक E8614 E8615 या मिळकतीवरील डॉक्टर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सरकारी गृहनिर्माण संस्थेतील झोपडीधारकांचे अंतिम परिशिष्ट दोन अपर जिल्हाधिकारी अतिक्रमण निष्कासन मुंबई उपनगर जिल्हा पश्चिम उपनगरी दिनांक 29/9/98 रोजी निर्गमित करण्यात आले आहे होते. सदर अंतिम परिशिष्ट 2 मध्ये 1/1/1995च्या अर्हता दिनांकानुसार अपात्र ठेवण्यात आले होते. त्यातील क्रमांक 1 अनुक्रमांक 6 पुष्पा बलिराम मोरे हे पात्र झाले. 2 अनुक्रमांक 18 रेजिना फलसेका ही पात्र झाले. क्रमांक 3 अनुक्रमांक 62 मंगेश शंकर गायकवाड हे पात्र झाले. क्रमांक 4 अनुक्रमांक 18 श्रीधर शिवराम हाटे हे पात्र झाले. क्रमांक 5 अनुक्रमांक 107 विनायक गणपत कांबळे हे पात्र झालेले आहेत. म्हणजे त्यांचा मुलगा अमित विनायक कांबळे हे पात्र झालेले आहेत. क्रमांक 6 अनुक्रमांक 144 रघुनाथ शंकर खैरे हे पात्र झालेले आहेत. क्रमांक 7 अनुक्रमांक 145 भागवत शंकर खैरे हे पात्र झालेले आहेत. क्रमांक 8 अनुक्रमांक 234 प्रवीणा रामदास रुके हे पात्र झालेले आहेत. क्रमांक 9 अनुक्रमांक 258 मिलिंद तुकाराम यादव हे पात्र झालेले आहेत. क्रमांक 10 अनुक्रमांक 332 सुब्रतन निसा रजा मोहम्मद यांना आम्ही ओळखत पण नाही, पण यांची पात्रता आम्ही आणलेली आहे. 10 झोपडीधारकांची शासन निर्णय दिनांक 16 मे 2015 अन्वये जोडपत्र 3-4 सोबत पुराव्यांचे कागदपत्र सादर करून झोपडीची पात्रता करण्यात आम्ही विनंती केली आहे. सदर अर्जानुसार झोपडीधारकांनी सदर केलेल्या वीज गुमस्ता ही पुरावे संबंधित यंत्रणेकडून पडताळणी करून सादर पुराव्यांच्या आधारे झोपडीची अपात्रता निश्चित करण्यात आली आहे. सदर बाबतची पुरवणी परिशिष्ट 2 28/1/2026 रोजी निर्गमित करण्यात आले आहे. त्यांची प्रत नियमानुसार पुढील कारवाईसाठी सोबत सादर करण्यात येत आहे. सक्षम प्राधिकरण 2 झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण 2 मुंबई यांच्या जे उपजिल्हाधिकारी आहेत गीतांजली शिर्के त्यांनी साईन केलेले हे लेटर आहे. त्याची प्रत रवाना आहे. अध्यक्ष मुख्य प्रवर्तक डॉक्टर आंबेडकर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कंसात आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एसआरए सरकारी गृहनिर्माण संस्था डॉक्टर आंबेडकर रोड हार पश्चिम मुंबई 52 यांना माहितीसाठी. पहिला जी आंबेडकर सोसायटी होती त्याच्या नावाचा अनेक्षर होतं, म्हणून आम्ही आंबेडकर सोसायटीचं नाव ठेवून तिथे आता जी पात्रता आलेली आहे विश्वरत्नाच्या ह्याच्यावर आलेली आहे, त्या विश्वरत्नाचं नाव तिथे जोडण्यात आलेलं आहे. म्हणजे उद्या त्या पात्रतेला चॅलेंज नको व्हायला म्हणून काही लोकांनी पात्रता आणलेली आहे त्याच्यावर फक्त आंबेडकर सोसायटीचं नाव आहे, विश्वरत्नाचं नाव नाही आहे. संबंधित झोपडीधारक त्यांना माहितीसाठी विकासक मेजर टीस्टोन लिमिटेड सुरंजन होल्डिंग त्यांच्यासाठी 702 नटराज याच्या माध्यमातून ही पात्रता आलेली आहे. पुष्पा बलिराम मोरेची पहिली ऑर्डर आहे. त्याच्यानंतर आहे रेजिना फलसेकाची ऑर्डर आहे. इथे जातो रेजिना फलसेकाची ऑर्डर आहे. मंगेश शंकर गायकवाडची ऑर्डर आहे. श्रीधर शिवराम हाटेची ऑर्डर आहे. विनायक गणपत कांबळेची ऑर्डर आहे. विनायक कांबळेची ऑर्डर आहे. रघुनाथ शंकर खैरेची ऑर्डर आहे. भागवत शंकर खैरेची ऑर्डर आहे. प्रवीणा रामदास रुकेची ऑर्डर आहे. मिलिंद तुकाराम जाधवची ऑर्डर आहे. सुब्रतन निसा मोहम्मदची ऑर्डर आहे. आता त्याच्यामध्ये या 10 ऑर्डरी आहेत. त्याच्यामध्ये ज्यांची ऑर्डर
आज आपल्या हातात नाही लागलेली आहे. जसे आरती सुरेश पवार तुमची येणार आहे. त्याच्यानंतर आपली सुजाता पवार कारेकर तिची ऑर्डर बाकी आहे. वसंत बाबूची ऑर्डर आहे बाकी. त्याच्यानंतर घोड तुमची पण ऑर्डर आहे. चंद्रकांत यादवची ऑर्डर आहे. आपल्या अशा 17 ऑर्डर अजून पेंडिंग आहेत. त्याच्या ह्या 10 आल्या त्या पण तुकड्या त्या पण येतील लवकरात लवकर. त्या पण पात्र करून ठेवलेत. आज 4 लोकांची ऑर्डर आलेली आहे. आज 4 लोकांमध्ये मला वाटतं पवार आहे, घोड आहे, चंद्रकांत यादव आहे, अजून एक जण कोणतरी आहे. मोबाईलमध्ये आहे माझ्या. मोबाईल कुठं आहे? सुरेश सीताराम पवार हे त्यांची पात्रतेची ऑर्डर आज आपल्या वकिलांनी टाकलेली आहे तुमची. वसंत बाबू पवार यांची पात्रतेची ऑर्डर आजच झालेली आहे तुमची. ती पण येईल आपल्या हातात. तुम्हाला दाखवतो आहे बघा. हे काय आहे? पात्र आहे. हे तुमचं नाव आहे. वसंत बाबू पवार बोलून त्यांच्या पत्नीचं नाव आहे. कल्पना सदाशिव सावंत यांच्या मुलांची जेव्हा सगळ्यांची नावं येतील तेव्हा त्यांची पात्रता सिद्ध होते. रघुनाथची ऑलरेडी आलेली आहे. सुनंदा शंकर घोड नाव बघा. काय झालंय? पात्र झालंय. ऑर्डर येईल तुम्हाला बोलून द्या ना. जे झालंय तुमचं. श्रीधरची का आलेली आहे? आली ना रे? नाव वाचलं त्याच्यात आलंय ना? नाव आहे ना तुला. त्याचा मुलगा इथं नाही आला. त्याच्यावर नावामध्ये मिस्टेक आहे. त्याचा ॲफिडेविट जेव्हा जाईल तेव्हा त्याची पात्रता होईल. ॲफिडेविट बनवायला टाकलेलं आहे त्याचं. शत्रुघ्न विक्रांत कदमची पात्रता ह्याच्यामध्ये दाखवलेली आहे. ती शब्द आहे. चंद्रकांत लक्ष्मण यादव काय तुमची नावं? काय शेरा आहे? काय जोरात बोल ना. तक्षशिला विकास मित्र मंडळ हे अपात्र ठरलेलं आहे. 4 लोकांची पात्रता आली. आता तुम्हाला वाचून दाखवली ना. त्या पात्रता आलेल्या आहेत. ते आपलं कचऱ्याच्या डब्याच्या त्याच्यानंतर हसमुख पटेल त्याला अपात्र केलेलं आहे. कारण त्याच्या राजा घरावरती दुसरंच कुणाचं नाव येते आहे म्हणून त्याला अपात्र केलं. लाईट बिलमध्ये या घरामध्ये दुसराच कोण राहतोय असं त्यांनी गृहीत धरलेलं आहे. कारण हसमुख पटेलच्या नावावर बिल नाही म्हणून ते अपात्र केले. तर ही ऑर्डर तुमची जी आलेली आहे लवकरच आपण आता मीटिंग घेऊ. त्याच्यामध्ये तुमची ऑर्डर तुमच्या ताब्यात आम्ही देणार आहे. तेव्हा ही तुमची ऑर्डर आहे ती तुम्ही फाईलला लावून तुमच्याकडे ठेवायची. संस्थेची ऑर्डर संस्थेला दिली जाईल. जेव्हा प्रशासक बसतील तेव्हा त्याला दिली जाईल. आणि विकासकाची ऑर्डर ऑलरेडी वकिलांनी विकासकाला दिलेली आहे. बरोबर आहे. विकासकाकडे तुमची नोंद तिकडे त्याच्या ह्याच्यात झालेली आहे. आता तुमची ऑर्डर या 2-3 दिवसात आपण मीटिंग घेऊ. ही ऑर्डर तुम्हाला आम्ही दाखवली. पटली तुम्हाला ऑर्डर? आता काय पात्रतेवर काय शंका आहे? कुणी आणली कुणी नाही तुम्हाला ऑर्डर बघायची होती? नाही कारण काय लोक तसंच करतात म्हणून मीटिंग घेऊन देण्याचं कारणच हे आहे की ह्या लोकांचं तोंड बंद झालं पाहिजे. लोकांना समजलं पाहिजे ना की आपण पण समजलं पाहिजे की तुमची. हे 2 दिवसात आम्ही लवकरात लवकर एक मीटिंग घेऊन तुमची ऑर्डर तुमच्या ताब्यावरती घेऊ. काही टेन्शन घ्यायची नाही. मीटिंग घेऊन तुमच्या घरी लेटर येईल. सर्व रहिवाशांना जाईल. त्यांच्यासमोर वाटलं जाईल.
त्यांच्या पण काही समस्या असतील त्या पण जाणून घेऊ. त्यांची पात्रता कधी येणार आहे ते पण त्यांना आपण सांगू. आणि 304 जो नवीन घरांचे झोपडीधारक आहेत ते डिमांड बॅक होऊन त्या फायली पण SRAला आलेल्या आहेत. पण काय झाले तिथनं पण आपल्या झोपडीधारकांची कुणीतरी ऑर्डर लंपास केली तर त्या झोपडीधारकांना भेटत नाही. आणि आम्ही गेलो ते बोलले ते घेऊन गेले. तर कोण घेऊन गेले ते नाही माहिती. पण काय झोपडीधारकांना मिळाले, काय लोकांच्या ऑर्डरी बोलतात ते घेऊन गेले. आता कोण घेऊन गेले ते नाही माहिती. आता आपले झोपडीधारक जातात तिथे ऑर्डरी मागायला तर त्यांना बोलतात मी ऑलरेडी पाठवले. पाठवले तर भेटलं पाहिजे ना. आता आपलं वकील आहे ना ते साक्षांची प्रत मागणार आहे. नाही ना, नाही त्यांना लागली तर तुमच्याकडची सत्य प्रत द्या, दुसरी प्रत द्या, जेराव द्या आम्हाला, त्याच्यावरती आम्ही काम करू. आता तुम्ही आला तुमचे आभार मानतो. आणि अशी इतरांची पण पात्रता आपलं फायनल आणणार, त्यांची पात्रता सिद्ध करून त्यांच्या ताब्यात दिली जाणार. तुम्ही इथं आलात आणि तुमचे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर SRA ग्रंथीमूळ संस्थेच्या वतीने, डॉक्टर आंबेडकर कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या वतीने, जे मात्र संस्था येते म्हणजे खाते मालक, त्याच्यानंतर जे विकासक आहेत कृष्ण मेहता गोस्वामीजी त्यांनी आपल्याला सहकार्य केले आहे त्याच्या माध्यमातून आणि सत्यमेव पॅनलच्या वतीने तुमचे आभार मानतो. सर्वांना पुन्हा एकदा जय शिवराय, जय शंभूराय, जय भीम.